जाहीर निषेध करतो मी तुझा, जाहीर निषेध. माझं आहे का ते माया बाळा तू असं करते ना त्याचे लय झाड आलाय मामी. बोलो नागरधारी बोलो नागरधारी. याला म्हणता गावाकडची मज्जा. मस्त सकाळी उठल्या उठल्या गहू निसायचे काम चालू आहे. प्रिया मामीला मदत करत होती, पण कोको कोणाला मदत करत होता. आणि आजी काय नेहमीप्रमाणे दिवस उजडला, पण आज आहे ना घरात सकाळपासून काहीतरी चालू आहे. किचनमधून आहे ना गोड असा वास येतोय. जसं जसं वास येतोय ना तसं तसं पोटात कंट्रोलच राहत नाही. असं झालंय कधी खाऊन कधी नाही. पण एक ट्विस्ट आहे. आजचा व्लॉग नुसतं खाण्याचा व्लॉग नाहीये, तर आजचा दिवस आमच्यासाठी थोडा इमोशनल पण आहे. जशी सकाळ झाली तशी माझी बायको लागली पटापट कामाला, कारण आज नैवेद्य दाखवायचा आहे. मस्त मामी भजे फ्राय करत होत्या, प्रिया मँगो ज्यूस बनवत होती. अक्षय तृतीया असा पहिला दिवस असतो ज्या दिवसापासून आम्ही आंबेरस खायला सुरुवात करतो. पोळीमध्ये पुरण भरायचं, मस्त तव्यावरती भाजायची आणि मग पुरणपोळी मँगो ज्यूस एन्जॉय करायचा. त्यासोबत एक वाटी सार. तर आंबेरस खायचा, पुरणपोळी खायची. मांडे बोलवले होते ना ग? मग काय झालं? आले मांडे? हा, मग तुपासोबत मस्त. आणि बनवलेला सार. सार म्हणजे तिखट रस्सा. अक्षय तृतीयेचा दिवस फक्त सण नाही तर आठवणींचा एक प्रवास आहे. घरात कलश बसवून पूजा सुरू होते. देवांना नैवेद्य दाखवताना मनात एकच प्रार्थना असते, जे आहे ते कायम राहो आणि जे नाही त्यांची साथ नेहमी जाणवत राहो. कारण काही नाती वेळेसोबत संपत नाहीत, ती फक्त रूप बदलतात. हे फोटो बघताना प्रत्येक चेहऱ्यामागे एकच गोष्ट आहे, आजी, बाबा, आई आणि माझी छोटी मावशी. आज ते आमच्यामध्ये नाहीत, पण प्रत्येक सणात प्रत्येक क्षणात ते आमच्यासोबत असतात. प्रिया जेव्हा त्यांच्या पायाला हात लावते ते फक्त संस्कार नाही, तो एक कनेक्शन आहे जो कधीच तुटणार पण नाही. नैवेद्य घेऊन आम्ही निघतो घरापासून काही पावलांवरच, त्याच शांत ठिकाणी जिथे शब्द कमी पडतात पण भावना सगळं सांगून जातात. प्रत्येक नमस्कारात एक आठवण आहे, प्रत्येक नैवेद्यात एक प्रेम आहे आणि प्रत्येक अश्रूमध्ये एक अपूर्ण संवाद आहे. कदाचित ते आपल्यात दिसत नाहीत, पण आजही ते आपल्यामध्ये बघत असतात. ही माझ्या मम्मीची समाधी आहे. प्रत्येक सणाला, प्रत्येक वेळेस आम्ही नाशिकला जरी आलो, म्हणजे घरी आलो, तरी आम्ही इथे येऊन नमस्कार करूनच जातो. कारण ही समाधी नेहमी जाणीव करून देते की एक आईचं छत्रछायाचं महत्त्व किती असतं. आणि खरं सांगतो, त्याची जाणीव मला आजपर्यंत माझ्या घरच्यांनी पडू दिली नाही, परंतु जेव्हा पण इथे येतो तेव्हा डोळ्यांमध्ये अश्रू नेहमी घेऊन जातो. इथे नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही गेलो खंडेराव महाराजांच्या मंदिरात, जिथे पुन्हा एकदा मन शांत होतं. आणि मग या सगळ्या भावनांवर एक नवीन सुरुवात होते. कारण अक्षय तृतीया फक्त भूतकाळ आठवण्याचा दिवस नाही, तर नवीन आनंदाची सुरुवात करण्याचा दिवस आहे. आणि म्हणूनच आजपासून आमच्याकडे आंब्याच्या गोड आठवणी सुरू होतात. पूजा झाली, नैवेद्य दाखवून आलो आम्ही, पण आमचा कोको बघा अजून पण झोपलेलाच आहे. आणि सगळा स्वयंपाक वाढून झाला तरी आमचे मामाश्री मोबाईलमधून काय बाहेर येईना. काय करायचं सांगा? हे बघा, असं गोल कर ना, गोल करून असा पेल हा, म्हणजे ना बुवा व्यवस्थित तुटतो तो. या अगोदर मांडा खाल्लेला का ग तू? इकडेच मला वाटलं पुरणपोळी फक्त. पोळी पण आहे. झालं काय ताट रेडी? पटकन मला दिलं, कॅमेरा हातात ना म्हणून काय. पण नाही, तुम्हाला भूक लागते ना लवकर. हा, ते पण खरं. चमचा तुपाला इथे चमचा होता बघ. काय काय बनवलं आजच्या मेनू मध्ये मी तुम्हाला दाखवतोय. बघा, हा मांडा आहे जो मामींनी आणला बाहेरून, आणि ही घरी पुरणपोळी बनवली आहे. भात आहे. रसा तूप टाकू का? हो हो, टाका ना बस. आणि पुरणपोळीवर पण तूप घेणार आहे मी. भजे, कुरडई, सार. मस्त. आता एकदम हे परिपूर्ण असं अक्षय तृतीयाचं आमची मेजवानी आहे ना प्रिया? सार टाकायच्या आधी आले तर देव नाणायला नसते लावले मी सणासुदीचे. बस ना बाई, तू बस ना. काय कुरडईमध्ये ना
शाळ भात खायचं रे बेटा. कसं झालं सर रस सांग आंब्याचा. मस्त. मस्तच म्हणणार आहे सासू समोर, थोडी ना काही बोलणार आहे. तसा विषय नाहीये. आता आंबे अजून हे नाही झाले ना, आम्ही पिकलेले पूर्ण गोड यायला हा म्हणजे थोडा आहे ना. पण तो केशर आहे ना त्याच्यामुळे तो छान लागतोय. हो. केशर आणि भैयाने जे आणले ना ते कच्चे होते खूप. बरं झालं रिटर्न केले आपण त्याला, जर खूप आंबट झालं असतं. अर्धे रिटर्न केले आणि दुसरे घेऊन आले. पण छान झालं जेवण ना, मस्त. जेवण दिवसांनी लय भारी झालं, मला लय आवडलं मस्त. असं खूप दिवसानंतर एकत्र हा. येतो ना त्याच्यामुळे. तरी मावशीन ते नाहीये. मावशीला थांब म्हटलं तेवढ्यासाठी. पुरणपोळी खाऊन बघ ना. खूप केस वाढले कोकोचे आणि प्रियाचं सारखं चालू आहे की कोकोची कटिंग करायची. मी नाही नाही म्हणतोय, मी तिला बोलतोय की अगं थांब केस वाढव, तर ती मला नादीच लागू राहिली. कसे ते झाले ते बघा सर, बघा त्याला शेप आहे की काय, काहीच नाहीये. नाही म्हणून मग मी तुला तेच सांगतो, तू जाय घेऊन, मला यायचं नाही, कारण मी विरोधात आहे. जाहीर निषेध करतो मी तुझा, जाहीर निषेध. माझं आहे का ते? माया बाळा बाळा तू असं करतीये ना त्याचे मला हे सांगा. कटिंग करायची कशी ते सांगा. तू चालली ना घेऊन, तूच करून आण. चल ना, तू 2 मिनिटं परत. नाही मी नाही ना, मला नाही करायची कटिंग. कोको मला तुझी कटिंग नाही करायची बाबड्या. अहो, तुला तुम्ही तर तुमच्या गावात आले, थोडं फिरायचं, तुम्ही घरातच बसता. मग मी फिरून येतो ना माझ्या आणि मित्रांमध्ये. मी चालली बाहेर, तुम्ही बसताय घरात. अगं पण मला कटिंग नाही करायची त्याची, तू कर कटिंग त्याची, तू त्याला सुंदर बनवणार. मी घरीच करतो मग कटिंग. नमस्कार म्हणते. घरी करू का मी कटिंग? का बरं घरी का बरं? मी बोलतो तर घरीच करते, तू करून आण, तू करून आण मग. अगं नाही तुला इच्छा आहे ना करण्याची त्यांची त्याची कटिंग, तर करू ना मस्त. ते मागे जसं केलं तसं व्हिडिओ दाखव त्याला आणि कर. चला ना, तुमच्या नाही नाही मी नाही येत, पाया नको पडू. पडत नाही, नुसती तोंडाने बोलते तू. का रे भैया? चला आता चला. तरी नाही बोला ना, पायाला हात नाही लावला तू, एवढी डायरेक्ट नाटक केलंय. पायाला हात नाही लावला तू. बस काढलं तू, पाया नाही पडले, बस काढलं तू. नाही नाही आता प्रत्येक वेळेस नाटक करू नका, गप्प नाही रे, चला. तू खरं सांग, बचकला का रे तू? पाया नाही पडल्या, पण असे चिमट्या जरूर घेतले. कसं जायचं सांग मी? आता कसं जायचं? गाडीवर घेऊन जाताना तुझ्यासारखं टक्कल गाडीवर करायचं. कशाला इथून चालू चल ना, बाजूलाच आहे ना. त्याला लय गाडी लागते 2 मिनिटासाठी. पण कुठे आहे? पुढे येते थोडं कुठं पुढे? कॉम्प्लेक्स पुढं समोर. तिथे नाही, कॉम्प्लेक्स मध्ये जे आहे ते सांग. तिकडे नाही जायचं रस्त्याने. कॉम्प्लेक्स मध्ये नीट नाही करते मग. तुम्ही भैया कुठे सगळे पाहतो ब्लॉग, आता तुला ते सगळे बोलणार आहे. कोण बोलणार आहे? काय बोलणार आहे? बोलतील आमची बदनामी करता का? हा. कॉम्प्लेक्स मधलं नीट नाही करत. तिथंच रोज जातो तू 10 वेळा. मी तिथं कधीच नाही जात. तर बा- अरे बापरे, हे पण आता होणार. कॉम्प्लेक्स राजू, कॉम्प्लेक्स वाले ब्लॉगच पाहते मी तुझा. आणि बघत असतील तर. नाही बघत. पहिला आता सरे आम्ही इज्जत काढतोय. कोण माहिती का? फक्त तो अमोल दादा पाहतो, संदेश दादा पाहतो, लास्टवाले ना हे अंबिका ज्वेलर्स. बस झालं ना, तेच काफी तुला हे करण्यासाठी. थांब. तेवढे मोठे मोठे ब्रँड बघताय, अजून काय पाहिजे मग? हा. कॉम्प्लेक्स मधले मेन ब्रँड मग. बघताय, विषय संपला आपला. हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उनको कोई तकलीफ नहीं होती. वरती ठेव जाय. हा ही पण वरती ठेव. तिकडे नाही कोको, इथे समोर ठेव, तिथे बाजूला. ठेव. हा तिकडे ठेव. ठेव वर नीट. उचल. उचल. व्हेरी गुड. ओके, आता झाडू मार. झाड उचल. झाडू उचल, झाडू मार फटाफट. मार झाडू. अरे रे. झाडू मारतो कसं करते कोको? किती नाही म्हटलो, पण शेवट ब्लॅकमेलिंग करून 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 मला तयार केलंच. काय झोपून द्यायचंच नाही तिला मला. मग बरोबर ना, तुम्ही फक्त हेअर कट कसं करायचं ते सांगा ना. दोन आहे हा पाय. चल. लाजते ती खरं जायला, आणि ती मला घेऊन चालली. फक्त तुम्ही असल्यावर मला थोडा कॉन्फिडन्स येईल. काय कॉन्फिडन्स? मला थोडी कटिंग करायची का तुला कटिंग करायची? करून कटिंग बघ. मला नाही करायची. हा आताच केले ती. कोकोची पण तयारी झाली. चला चला. दर याला 1 मिनिट. तुझी करायची का डॅडाची करायची? आली बघ नर्वस मम्मा. झाला का तू? त्याला पहिले हे बांधलं होतं ना. किल्लो नर्वस झाला तू? काय नर्वस नाही होत. काय
बघितलं नाही. हे बघ असं बघ. हे बघ आली बघ प्रियाची मम्मी आली बघ. मम्मा आली बाई कोको करू आपण कटिंग. याचा आवाज नाही जास्त ना. नाही सायलेंट वाला आहे. अरे उलटे लहान मुलं घाबरत नाही. काय होतंय? कटिंग करतोय कोकांग. कसं होतंय पिल्लू? नेहमी असंच बसतात का एकदम सायलेंट मशीनकडे बघत. थांब, कोको इकडे बघ, माझ्याकडे बघ. मम्माकडे बघ. तुला पाहिजे दे ना म्हणतो. सगळीकडेच पाहिजे आता. पावडर टाकला असं चिटकले नसते ना केस थोडे. नाही. अजून नाही पावडर जेव्हा पूर्ण केस होते तेव्हा. खाली बघ बाबा. हा. थांब कुका थांब थांब. बोल दे बोल मला देतो बोल दे बोल. ना कोको नको कोको बोल दे ना मला मला माहितीच नाही त्याची कटिंग चालू आहे. थांब थांब कोको. थांब देतो. मस्त तुमचं पण झालं काय आज? आता तू बोलली म्हणून नाही तर असती केली तर. मग मी जाते पुढे. हा आंघोळ घालते बाळाला.